मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा उत्पादकांचं वांदं झालेलं आहे। आता मान्सून जो आहे तर तो राज्यामध्ये दाखल झालेला आहे आणि हा जो पावसामुळे ओला झालेला कांदा जो आहे तर तो अक्षरशः मेंढ्यांपुढे तो चारा म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फेकून देण्याची वेळ आल्याचं चित्र या ठिकाणी आपण निफाड तालुक्यातील नायतळे ह्या परिसरात पाहू शकतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो का कशा पद्धतीने हा जो कांदा आहे पोटच्या पोराप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला होता। मात्र अक्षरशः ह्या कांद्याला 1 ते 2 रुपये इतका मातीमोल बाजारभाव मिळत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी हा कांदा जो आहे तर तो टाकून दिलेला आहे आणि या ठिकाणी या कांद्यावर ह्या मेंढ्या ज्या आहेत तर त्या ताव मारताना चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज रोजी जर बघितलं तर 1 क्विंटल कांदा पिकवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारण 1500 रुपयांच्या जवळपास इतका खर्च येतो आणि आज रोजी जर बघितलं तर हा ओला झालेला कांदा असल्यामुळे अक्षरशः याला 1 ते 2 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे कुठंतरी हा कांदा मेंढ्यांसमोर टाकून देण्याची म्हणजे नामुष्की कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 ते 1500 रुपये इतकं प्रति क्विंटलला नुकसान भरपाई अनुदान देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।